माजी मंत्री स्वर्गीय रवी नाईक यांच्या फोंडा कार्यालयाची सूत्रे त्यांचा ज्येष्ठ पुत्र रितेश नाईक यांनी सोमवारी स्वीकारली। या प्रसंगी त्यांनी स्थानिक नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। रितेश नाईक यांनी सांगितले की ते आणि त्यांचे भाऊ रॉय नाईक मिळून वडिलांच्या कार्याचा आणि लोकसेवेचा वारसा पुढे नेणार आहेत। त्यांची समस्या ही असं खंयचे कलेक्टर असो म्युन्सिपालिटी असो बाकी खंय त्यांची कामां आसात ती ते सगळे आज लोक आपली कामां घेवन आयिल्ले त्या प्रमाणे आमी आज तांकां तेंची कितें डॉक्युमेंट्स जाले कितें जालें कितें आसा ते सगळे आमी तेंचे बरोवन घेतले आनी त्या प्रमाणे आमी तेंचें काम आतां त्या प्रमाणे आमी करतले। सो सरान आतां 4 वर्स जाली ते आसा मिनिस्टर आशिल्ले आतां आनीक वर्स उरिल्ले सो ते वर्स हे करून ते आमी लोकांची कामां सगळे आमी लोकांनी आतां तितली आमी लोकांनी कामां करून घेतले आनी तेंची जी लेगसी आसा ते इतले मोठे कार्य इतले गोंया खातीर केल्या लोकां खातीर केल्या ते आमी फुडें व्हरतले हांव आनी व्हरतली। सो आतां इलेक्शन जालें तेन्ना प्रश्न येता म्हणटा बाय इलेक्शन जावपाचें आसा टिकेट बीजेपीची कोणाक मेळटली अजून बरी ठरना कशें कितें तूं आहा रॉय आसा कोणाक टिकेट मेळची जावं तुमचे कितें अपेक्षा कितें कशें कितें मुखार तुमी आतां फायट करतले जावं इलेक्शनाक कंटेस्ट करतले? ना आतां आमी बीजेपीचे कार्यकर्ते सो आतां पार्टी डिसायड करपाचें आनी पार्टी डिसायड करतली की आमी तातूंत कांय करपाक शकना पार्टी जे डिसायड करतली ते आमी आमकां मान्य आसतलें तेंची पार्टी डिसायड करपाक जाय आनी ते पार्टी डिसायड करतले ते आमी मान्य करून फुडें वचतले।